त्याचं कौतुक पाहत बसले. बघता बघता त्यानं आपल्या पत्नीच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि तो आराम करू लागला. तशीच त्याला झोप लागली. सायंकाळची वेळ होती. तो पती तिच्या मांडीवरती झोपला आणि मांडीवरती झोपल्यानंतर हा 1.5 वर्षाचा मुलगा रांगत होता. रांगता रांगता त्यांच्या दारात एक विहीर होती, एक आड होता. त्या विहिरीच्या आडाच्या जवळ गेला तो मुलगा. हे गवळणीनं ऐका, पातिव्रत्याचा महिमा काय असतो. रांगत 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 तो मुलगा त्या विहिरीच्या जवळ गेला आणि विहिरीच्या जवळ गेल्यानंतर तो विहिरीमध्ये पडणार या माता माऊलीला कळालं. अरे आता थोड्याच वेळामध्ये तो आपला एकुलता एक मुलगा 6 वर्षानंतर झालेला एकुलता एक मुलगा या विहिरीमध्ये पडणार आहे, मरणार आहे. आपल्या डोळ्यासमोर आपण त्याचा मृत्यू पाहणार आहे. पण जर पतीला उठवावं, पण आतापर्यंत 6 वर्ष पातिव्रत्यपणा केलेला भंग पावेल. पतीची जर झोप मोडली तर आपला पातिव्रत्याचा भंग पावेल. मग आतापर्यंत हे व्रत केलेलं काय उपयोगाचं आहे? काय करावं? धर्म संकटात पडली. ऐका गवळणींनो, 1.5 वर्षाचा मुलगा ज्या माता माऊलीचा डोळ्यासमोर मरतोय. एक तर पातिव्रत्यपणाचा भंग होऊ द्यायचा नव्हता. एकुलता एक मुलगा विहिरीत पडणार आहे. धर्म संकटामध्ये पडली. काय करावं विचार केला. कळालं तिला की आता विहिरीमध्ये आपला मुलगा पडणार आहे. डोळे बंद केले. बघता बघता मुलगा विहिरीमध्ये पडला. 1.5 वर्षाचा मुलगा विहिरीमध्ये त्या आडामध्ये पडल्या. आडामध्ये पडल्यानंतर या माता माऊलीला अनावर झालं. माता माऊलीला विचार केला, मोठ्याने रडणार तर पती उठतील, झोप मोडेल, पातिव्रत्यपणाचा भंग होईल. हे गवळणीनं पहा, फक्त आईचं अंतःकरण होतं. किती श्रेष्ठ असेल ती माता माऊली, पातिव्रत्यपणाचा नियमानं पालन करणारी ती माता माऊली. 1.5 वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर विहिरीमध्ये पडलाय. मुखातून आवाज येऊ दिला नाही, पण अंतःकरण राहवलं नाही. अंतःकरणातल्या भावना डोळ्यामध्ये आल्या आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं, रडायला लागला. एकुलता एक 1.5 वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर विहिरीमध्ये पडला. म्हणून अंतःकरणातून महाराज पाझर फुटला प्रेमाचा आणि डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. या इंद्रियावरती विजय मिळवला. या इंद्रियावरती म्हणजे मुखावरती विजय मिळवून महाराज मुखातून आवाज नाही काढला, पण डोळ्यातलं पाणी कोण आवरणार? एकुलता एक मुलगा होता त्या माता माऊलीचा. हे गवळणींनो ऐका, या मुलाच्या विरहामध्ये ही गवळण रडायला लागली. ही पत्नी आई रडायला लागली. डोळ्यातून धारा लागल्या. विचार करत होती, एकुलता एक मुलगा आपण गमवलाय. काय देवानं आज आपली परीक्षा पाहिली असेल. एक तर 6 वर्षानं 9 8 हा मुलगा झाला होता आणि आज तोच आपल्या काळाच्या आड निघून गेला. विचार केला त्या पत्नीनं. डोळ्यातून महाराज धारा लागत होत्या. डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. गालावरचं पाणी महाराज त्या पत्नीच्या गालावरती पडलं. जसं पत्नीच्या गालावरती पडल्यानंतर महाराज पती जागा झाला. आणि जागा झाल्यानंतर पाहिलं तर आपली पत्नी रडते. महाराज विचार केला, अगं का रडतेस तू? आता तर चांगली होती ना, कुठलं दुःख तुला घडलं? काय झालं तू रडायला? महाराज तिला हुंदका आवरला नाही आणि सांगितलं, स्वामी आपला एकुलता एक बाळ या विहिरीमध्ये पडलाय. आपला एकुलता एक बाळ या विहिरीमध्ये पडलाय. दोघे धावत 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 त्या विहिरीच्या जवळ आले. विहिरीच्या जवळ आल्यानंतर पाहिलं एकुलता बाळ जो विहिरीमध्ये पडला होता ना. हे गवळणीनं ऐका, पातिव्रत्यपणा भंग केल्याचा परिणाम काय झाला? अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या देवानं विहिरीमध्ये पडलेला 1.5 वर्षाचा मुलगा आपल्या हातामध्ये झेलला होता. आणि अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकानं तो जसा एखादा मुलगा घरातला रांगत रांगत बाहेर यावा ना, तसा हे विहिरीच्या जवळ आलेला मुलगा, विहिरीमध्ये पडलेला हा मुलगा, आई वडील विहिरीच्या जवळ आले. रांगत 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 तो वर आला मुलगा. आणि वर आल्यानंतर महाराज पती पत्नीला आनंद झाला. आनंद झाल्यानंतर असं वाटलं, अरे देवानं आज आपली भक्ती मान्य केली, देवानं आपली आज पतीची सेवा मान्य केली. हे गवळणींनो एवढा असतं पतिव्रतेचा महिमा. जा तुम्ही परत आपल्या पतीची सेवा करा. पती हाच परमेश्वर आहे तुमचा. जा तुम्ही परत. तेवढ्यामध्ये महाराज श्रीकृष्ण परमात्म्यानं कथा सांगितल्यानंतर सगळ्या गवळणी शांत होत्या. कुणाच्या डोळ्यात पाणी होतं, कोणी खाली मान घालून बसलं होतं. एवढ्यामध्ये महाराज एका गवळणीने वर केलं, आपल्या डोळ्यातलं तोंड वर केलं, डोळ्यातलं पाणी महाराज पुसलं आणि डोळ्यातलं पाणी पुसून देवाला बोलायला, देवाला सांगायला लागले, देवा तुम्ही कथा सुंदर सांगितली, पण देवा ऐका ना, तुम्ही कथा अर्धीच सांगितली, त्याच्या पुढची कथा मी तुम्हाला सांगते. म्हणून ती गवळण बोलायला लागली. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आज एक गवळण सांगते, देवा ऐका, तुम्ही ही कथा अर्धी सांगितली. तीच पतिवस्था स्त्री, तोच पती आणि तोच मुलगा 1.5 वर्षाचा पुढे 10 वर्षाचा मुलगा झाला. आणि 10 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्या पतीला कुठेतरी विदेशामध्ये जायचं होतं. कामाकरता 1 महिन्याकरता बाहेर जायचं होतं. बाहेर जायचं असल्या कारणानं या पत्नीचा नियम असा होता की मालक जेवण केल्याशिवाय ती जेवण करत नव्हती.
मालक पाणी पिल्याशिवाय ती पाणी पित नव्हती, मालकानं चहा घेतल्याशिवाय ती घेत नव्हती. महाराजीचा नियम होता. नियम असल्या कारणाने याने विचार केला, आता आपल्याला 1 महिन्यासाठी बाहेर गावी जावं लागणार आहे. नाही गेलो तर आपली नोकरी निघून जाईल. काय करायचं? पत्नीला विचारलं, मी जाऊ की नाही? गवळण महाराज श्रीकृष्ण परमात्म्याला सांगायला लागली, देवा ऐका, तेच पती तोच पती. या विचारलं आणि विचारल्यानंतर सांगितलं, मी काय करू तू सांग, तुझ्या मनावर. त्यावेळेस महाराज त्या पत्नीने सांगितलं, स्वामी मी तर तुम्ही जेवण केल्याशिवाय जेवण करत नाही. एक काम करा, मला तरी सोबत घेऊन चला, नाही तर तुमच्यासारखी मूर्ती मला आणून द्या. मी त्या रोज मूर्तीची पूजा करेल, तिला जेवणाचं ताट लावेल आणि नंतर मी जेवण करेल. तेवढ्यामध्ये त्या पतीला वाटलं, ठीक आहे, मी माझ्यासारखी एक मूर्ती बनवून आणतो. महाराज त्याच्यासारखी त्यानं मूर्ती बनवली. दुसऱ्या दिवशी घरी आणली आणि घरी आणून ठेवल्यानंतर आपले कपडे वगैरे घेतले आणि 1 महिना बाहेर गावी निघून गेला. ती गवळण श्रीकृष्ण परमात्म्याला सांगायला लागली, रोज नित्य नेमानं ती पत्नी त्याला जेवू घालायची, त्याला पाणी द्यायची, त्याला चहा ठेवायची. एक दिवशी सकाळची वेळ होती, जेवणाची वेळ झाली. तिनं जेवणाचं ताट घेतलं, पती समोर बसली, हातामध्ये पाण्याचा ग्लास घेतला, मांडी घालून आसनावरती बसली आणि आपल्या पतीला त्या मूर्तीला जेवू घालत होती. देवा ऐका, मूर्तीला जेवू घालत होती. एवढ्यामध्ये दरवाजावरती थाप पडली. 1 महिना लोटून गेला होता, तिचा पती दारात आला होता. दरवाजावरती थाप पडली, अगं आहेचा घरात, मी आलोय दार काढ, मी आलोय दार काढ. हा आवाज ऐकला तिनं आणि आवाज ऐकल्यानंतर, देवा आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सांगा. आता त्या पत्नीनं काय केलं पाहिजे? रोज 1 महिनाभर ज्या मूर्तीची पूजा करत होती, नित्य नेमानं त्या मूर्तीचीच पूजा करायची. आता देवाला वाढलं होतं. अर्धावट जेवणातून उठली तर पातिव्रत्यपणाचा भंग होईल. नाही उठावं तर दारामध्ये खरा पती आलाय, त्याचा अपमान होईल. काय केलं पाहिजे देवा, तुम्ही सांगा, देवा तुम्ही सांगा. म्हटल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा हसले आणि हसून सांगितलं, अगं गवळणींनो, याचं उत्तर तर कोणी पण देईल ना. या प्रश्नाचं उत्तर तर कोणी पण देऊ शकेल ना. गवळणीनं विचारलं, देवा मग सांगा, तुमच्याकडून आम्हाला ऐकायचंय. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगायला लागला, अगं गवळणींनो ऐका, 1 महिना ज्या मूर्तीची रोज पूजा करत होती ना ती माता माऊली, ती पतिव्रता स्त्री, आता खरा पती आल्यानंतर या मूर्तीची पूजा करण्याची काय गरज आहे? दारातल्या घरा खरा पती आलाय ना, त्याच दारातल्या खऱ्या पत्याला आत घ्यायचं. त्या पतीला आत घेऊन राज सिंहासनावरती बसवायचं आणि राज सिंहासनावरती बसवून पाटावरती बसवून महाराज त्याचंच सेवा करायची, त्याला जेवण वाढायचं, त्यालाच आदर आतिथ्य, त्याचंच पूजन करायचं. मग या खोट्या मूर्तीची पूजा करण्याची काय गरज आहे? खोट्या मूर्तीची पूजा करण्याची गरज नाही. एवढ्यामध्ये गवळणींना पटलं. गवळणीने सांगितलं, देवा तेच आम्हाला सुद्धा म्हणायचं. देवा ऐका ना, आज आमच्या या नासक्या कुचक्या शरीराचा पती तो दुसरा कोणी असेल, पण आमच्या आत्म्याचा पती तू आहेस तू. मग आता जर आम्हाला खरा पती मिळाला तर त्या मूर्तीची पूजा करण्याची काय गरज आहे आम्हाला? त्या मूर्तीची पूजा करण्याची गरज नाही ना. संसारातला असेल तो पती, संसारातला असेल ते आमचे आई वडील, संसारातले असतील आमचे ते सासू सासरे, पण खरा जीवाचा पती जर कोण असेल तर तो म्हणजे आपला देव आहे. त्याला श्रीकृष्ण म्हणा. मग देवा आज आम्हाला तोच मिळाल्यानंतर आम्हाला त्या पतीची गरज नाही रे सेवा करण्याची. एवढ्यामध्ये महाराज देवालाही आनंद वाटला. देवानं परीक्षा पाहिली होती या गवळणीची आणि आनंद वाटल्यानंतर महाराज देवानं विचार केला, बस आता या मात्र भक्तीचे योग्य आहे. आणि 1 नाही 2 नाही, महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं शरद पौर्णिमेचे रात्र म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीच्या दिवशी या गवळणींची सगळ्यांची इच्छा पूर्ण केली. वेणू वाजवायला सुरुवात केली आणि सुंदर असा महाराज रास क्रीडेचा प्रसंग वर्णन करतात. राजा परीक्षितीला सुखदेव भगवान म्हणतात, सूत मोदे शौनकादिक ऋषीला सांगतात, ऐका आज देव आणि भक्ताचं मिलन आहे. रास क्रीडा म्हणजे कुठली काम क्रीडा नव्हे, रास क्रीडा म्हणजे देव आणि भक्ताचं मिलन आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गवळणीचं मिलन आहे. थोडक्यामध्ये जीवात्मा आणि परमात्म्याचं मिलन आहे. आणि जिथं जीवात्म्याचं परमात्म्याचं मिलन होतं ना, तिथं आनंदीच आनंद असतो. प्रत्येक गवळण म्हणत होते, अगं तुम्हाला काही कळालं का नाही, चला त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं वृंदावनामध्ये निधीवनामध्ये रास क्रीडेचा आनंद घेतलाय. रास क्रीडा पाहायला आपल्याला जायचंय. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, 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 चला बाई वृंदावनी
रास क्रीडा पाहूं चलबाई वृंदावनी रास क्रीडा पाहूं चलबाई वृंदावनी रास क्रीडा पाहूं चलबाई वृंदावनी रास क्रीडा पाहूं नंदाचा बाळने केला नवलाम नंदाचा बाळने केला नवलाम चलबाई वृंदावनी रास क्रीडा पाहूं 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 वृंदावनी रास क्रीडा पाहूं बोला टाळी वाजवा कल्पनेची सासू हिचा बहुतच जाचू कल्पनेची सासू बहुतच जाचू कल्पनेची सासू हिचा बहुतच जाचू कल्पनेची सासू बहुतच जाचू देह भावने पायी ब्रह्मपदी नाचू चलबाई वृंदावनी रास क्रीडा रस्ता करा असा थोडासा मधून रस्ता करा रास क्रीडा चलबाई वृंदावनी रास क्रीडा चलबाई वृंदावनी रास क्रीडा टाळी वाजवा चला बरी पाशी सर्व गर्व सोडून बाई चल हरी पाशी सर्व गर्व टाळी वाजवा टाळी वाजवा जय श्री राधे इकडे पुरुष मंडळीला घ्या हात वर करा थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के तार दे मोहनी घूंघट उखाड़ दे बक भिक्षा बोले प्रेम गले में आखिर गुजरिया भूल गई रे हो करिया कब तक साधन मन जीवन तुझे अर्पण प्यार सावरिया माया का तुमने रंग ऐसा डाला में बंध गया बांधने वाला ओ निर्वापति ईश्वर मैं कहूँ थोड़ा सा प्यार दे
ओ गोरी घूंघट उखाड़ के प्रेम की भिक्षा झोली में डाल दे। श्रीकृष्ण परमात्म्यानं रास क्रीडेचा आनंद महाराज पाहिला। हा रास क्रीडेचा आनंद, रास क्रीडेचा आनंद पाहून, एवढा आनंद पाहून पुन्हा कुणाला घरी बसा वाटेल का? बोला बोला, घरी बसा वाटेल का? मला असं कळलं शेजारच्या 2-4 गावच्या माता मावल्या पायानं कथेला यायला लागल्यात, बरोबर? एवढा मोठा आनंद सोडून महाराज घरी बसता येईल का? नाही बसता येणार का? हा आनंद, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, एवढा मोठा आनंद आहे। मग भोले बाबाला सुद्धा कर्मना गेलं तुमच्यासारखंच। भोले बाबाला वाटलं अरे आपणही चला रास क्रीडेचा आनंद पाहूया। महाराज भोले बाबा रास क्रीडेमध्ये पाहण्याकरता निधिवनामध्ये आले। निधिवनामध्ये आल्यानंतर महाराज 2 द्वारपाल लावले होते, त्याही गवळणीच होत्या। आणि द्वारपाल लावलेल्या गवळणीनं पाहिलं आणि गवळणीला पाहून महाराज इथं बोर्डच लावला होता, पुरुषांना प्रवेश बंदी, पुरुषाला प्रवेश नाही। रास क्रीडेमध्ये पुरुष फक्त एकच होता महाराज, तो म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा, दुसऱ्या पुरुषाला प्रवेशच नव्हता। भोले बाबांनी महाराज पाठी वाहिली, पार्वती माता सांगितली स्वामी आता तुम्ही गोइंग टू रिटर्न कैलास, स्वामी आता तुम्ही जा म्हणी परत कैलासाला, आता तुमचं इथं काही काम नाही। त्यावेळेस महाराज पार्वती मातेला शंकरजी म्हणतात पार्वती काहीही कर पण मला रास क्रीडेत यायचं, काही कर पण मला रास क्रीडेत यायचे। म्हटल्यानंतर जरा पार्वती माता हुशारच होती तुमच्यासारखी, आणि सगळ्याच पार्वती माता जरा हुशारच असतात, आहे का? पार्वती मातेनं विचार केला स्वामी शंकरजी मी तुम्हाला घेऊन जाते, घेऊन जाते। खाली बसा जरा, खाली बसा थोडा वेळ, पोराव बसा खाली, पुन्हा नाचायचं आपल्याला। ते आतापासूनच तयारीत आहेत, कशाच्या? लग्नाच्या। भोले बाबानं पार्वती मातेला सांगितलं पार्वती काहीही कर पण मला रास क्रीडेत यायचंय, मला रास क्रीडेत यायचंय। म्हटल्यानंतर महाराज भोले बाबाला पार्वती माता हसून विनोदानं म्हणली शंकरजी तुम्हाला जर स्वामीजी तुम्हाला जर रास क्रीडेमध्ये यायचं असेल तर साडी घालावी लागेल म्हणे, साडी घालावं लागेल म्हणे मालक, साडी, स्वामीजी साडी घालावं लागेल। पार्वती मातेला शंकरजी म्हणतात साडी काय, जीनची पॅन्टही घाल, तू म्हणशील ती घालतो म्हणे पण मला रास क्रीडेमध्ये
यायचं. एवढ्यामध्ये महाराज श्रीकृष्ण परमात्म्याने इकडे रासक्रीडा सुरू केली होती. आनंद पाहायचा होता. शंकरजी तयार झाले महाराज साडी घालायला. पार्वती माता तिथून पलीकडे 2 किलोमीटर अंतरावरती आली निधिवनापासून. आणि अलीकडे आल्यानंतर महाराज सुंदर असं भोले बाबाला सजवलं, साडी घातली, मेकअप केला. आणि मेकअप केल्यानंतर पदरही डोक्यावरती घेतला. पण महाराज सगळा मेकअप पूर्ण झाला आहे का, टिकली लावायची होती. टिकली आता त्यावेळेस कुंकू होतं, पण आता सांगतोय टिकली. कुंकू लावायचं, टिकली लावायची महाराज. पण आता लावायची तरी कशी, तिसरा डोळा होता ना इथं, लावायची कशी महाराज. एवढ्यामध्ये पार्वती माता हुशार होती. पार्वतीने सांगितलं, स्वामी एक काम करा, आता हुबेहूब तुम्ही गोपी सारखे दिसायला लागलात साडी घातली म्हणून. आता तुम्हाला कोणी शंकर म्हणणारच नाही. फक्त एक काम करा, हे तुमचा पदर आहे ना, हे घोंगट, हा घोंगट मात्र वर उचलू नका. असा पूर्ण तोंड झाकलेलं राहू द्या, झाकलेलं. हे जर तोंड उघडलं तर आपलं भांड फुटलं ना. तिसरा डोळा काही झाकता येत नाही म्हणे तुमचं. मग आपल्याला रासक्रीडेत येऊ देणार नाहीत. कोणीही म्हटलं अगं तुझ्या मैत्रिणीचा चेहरा बघू दे, हा गवळणीचा चेहरा बघू दे, तुम्ही म्हणायचं नाही, मी तर सांगतेच नाही म्हणून. एवढ्यामध्ये महाराज भोले बाबाला सुंदर असं सजवलं. आजही त्या पवित्र अशा वृंदावनामध्ये जिथं महाराज श्रीकृष्ण शंकरजींना गोपी बनवलं, आजही गोपिकेश्वराच्या नावानं स्त्री स्वरूपात असलेलं भोले बाबाचं मंदिर वृंदावनात पाहायला मिळतं आपल्याला आजही. भोले बाबाला महाराज साडी परिधान केली आणि भोले बाबा निघाले. महाराज कसे निघाले ऐका. एक दिन वो भोले भंडारी, एक दिन वो भोले भंडारी, बन के ब्रज की लाली गोकुल में आ गए, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। गोकुल में आ गए। महाराज भोले बाबा, पार्वती माता निघाली. पार्वती मातेच्या समवेत भोले बाबा साडी परिधान करून गोपीचं रूप घेऊन महाराज गोंगट घेऊन आले. निधिवनाच्या जवळ आले. त्या द्वारपालांना पार्वती मातेला विचारलं, हे पार्वती माता तुम्ही जा, पण ही नवीन बाई कोण आणली, ही नवीन बाई कोण आणली म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, ही इथली नाही परळीची, ही कैलासातील इथली नाही म्हणे, ही कुठली आहे, कैलासावरची आहे, कैलासावरची माझी मैत्रीण आहे, माझी मैत्रीण आहे म्हटल्यानंतर महाराज त्या गवळणी द्वारपाल होत्या ना, त्यांनी सांगितलं हिचं तोंड बघू द्या म्हणे. हिचं तोंड नाही पाहायचं. तोंड काय, हिचं पाण्यासारखं तोंड नाही म्हणे, तोंड नाही पाहायचं. महाराज निघाल्यामध्ये दोघी जणी मधी सोडलं, पाहिलं महाराज राधा गवळण सर्वांच्या समावेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा नाचत होते, नाचत होते. महाराज एवढा आनंद होता, एवढा आनंद होता. एक एक कृष्ण एक एक गवळण करत भगवान श्रीकृष्ण परमात्मा नाचत होते. नाचत असताना महाराज या गवळणीनं कशाही नाचत होत्या, कशाही
एवढ्यामध्ये भोले बाबांनी पाहिलं, भोले बाबांनी विचार केला, आता मात्र महाराज या गवळणी कशाही नाचायला लागल्या. पार्वतीला सांगितलं, पार्वती आता मी नाचणार मी. आणि महाराज भोले बाबा पुढे आले, पुढे येऊन असे नाचायला लागले का नाही, असे नाचायला लागले. महाराज तांडव नृत्य केलं, भोले बाबाने तांडव नृत्य केलं. आणि तांडव नृत्य केल्यानंतर सगळ्याच गवळणी महाराज भोले बाबाकडे बघायला लागले, भोले बाबाकडे बघायला लागले. आणि भोले बाबाकडे बघत असताना प्रत्येक जण म्हणत होती, ही कोण गवळण असेल एवढी सुंदर नाचायली, कोण गवळण असेल एवढी सुंदर नाचायली, कोण असेल ही, कोण असेल एवढी सुंदर नाचायली. एवढ्यामध्ये बातमी आली पडली कृष्णाच्या कानावर, भगवंताच्या कानावरती पडली की कोणतरी गवळण लई सुंदर नाचायली, जाऊन बघावं तरी. बघावं म्हणण्याकरता महाराज श्रीकृष्ण परमात्मा पुढे आले. पुढे आल्याबरोबर महाराज कन्हैयानं पाहणार, एवढ्यामध्ये पार्वती माता समोर आली आणि सांगितलं, देवा तुम्ही हिचं तोंड पाहू नका, देवा तुम्ही हिचं तोंड पाहू नका. आणि जर तुम्ही हिचं तोंड पाहिलं तर मला दावणगावला सप्त्याला जावं लागेल. पुन्हा हा काय बाबा या वेशातून बाहेर निघायचा नाही, स्त्री स्वरूपातच राहील हा भोले बाबा. आणि मला कैलासाला पुन्हा एकट्यालाच बसावं लागेल, हे काही शंकर पुन्हा येणार नाही. महाराज श्रीकृष्ण परमात्म्यानं भगवान भोले बाबाचं शिव आणि हरी आणि हरीचं मिलन झालं. आणि हर आणि हरीचं मिलन झाल्यानंतर आनंदानं सांगितलं, भोले बाबाला पण स्त्री स्वरूपात आलेले भोले बाबा, गोपी स्वरूपात आलेल्या भोले बाबाला कन्हैयाला पाहून अत्यंत आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये महाराज नाचायला लागले. आनंदात नाचत असताना भोले बाबा पुन्हा महाराज श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि कैलासाला परत निघाले. कैलासाला परत निघून गेल्यानंतर राजक्रीडेत एवढा आनंद होता, एवढा आनंद होता, 33 कोटी देवता लोक महाराज पाहत होते. आणि पाहत असताना विचार केला, गवळणीच्या मनामध्ये थोडासा अहंकार आला, थोडासा अहंकार. गवळीने वाटलं, अरे जगाचा कारण करुणावरून आलंय, भक्तवांच्या कल्पतरू श्रीकृष्ण परमात्मा, तो श्रीकृष्ण परमात्मा जो कुणाच्याच योगी या दुर्लभ तो म्या देखील साजन. योग्यांना दुर्लभ असणारा श्रीकृष्ण परमात्मा आज आमच्या सोबत रास करतोय. थोडासा मनामध्ये अहंकार आला. आणि मनामध्ये अहंकार आल्याबरोबर महाराज देवानं ओळखलं. आणि देवाला सगळ्याच काही गोष्टी सहन होतील, पण तिळबरी जरी होय अभिमान मीरू तो समान भारदेवा. एक तीळ जरी अंतकरणात अहंकार आला ना, तो देवाला सहन होत नाही. या गवळणीच्या मनामध्ये अहंकार आला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या रासक्रीडेतून अदृश्य झाले. महाराज राजक्रीडेतून अदृश्य झाले, कुठेही श्रीकृष्ण परमात्मा दिसत नव्हते. महाराज प्रत्येक गवळणीला कळालं, अरे आपले चुकलं होतं. गवळण विचारत होती, कन्हैया पाहिला का, कृष्ण पाहिला का, कन्हैया पाहिला का, कृष्ण पाहिला का, कन्हैया पाहिला का. महाराज बघता बघता सगळ्याच गोपिका गवळणी रडायला लागल्या, अरे आमच्या जवळ आतापर्यंत श्रीकृष्ण परमात्मा होता, आता निघून गेला. वृक्षांना, वेलींना, दगडांना, मातींना, रीतींना, यमुना मातेला प्रश्न करत होते, हे यमुना माता आमचा कन्हैया कुठे गेलाय, आमचा कान्हा कुठे गेलाय, हे कान्हा अरे एकदाच भेट दे. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठे कन्हैया रे जगत कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगत कन्हैया रे कन्हैया रे
प्रत्येक गवळण रडत होती. गवळणीला वाटत होतं पुन्हा आमचा कन्हैया आम्हाला दिसणार नाही. अरे 11 वर्ष 6 महिने जो कन्हैया आमच्या जवळ राहिला ना, त्या कन्हैयाला पुन्हा आम्ही कधीच पाहू शकणार नाही. उद्याचा आजचा दिवस किती भाग्यवान असेल या मथुरातल्या स्त्रियांकरता, मथुरातल्या लोकांकरता. आज अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आमच्या बसला श्रीकृष्ण परमात्मा निघून जातोय. कसं आम्ही जीवन सुकून अक्रूर काकाला म्हणत होते, अक्रूर काका अरे त्या श्रीकृष्णाला जर घेऊन गेला तर आम्ही जिवंत राहू शकणार नाही. तेवढ्यामध्ये महाराज देवाला सुद्धा शोक अनावर झाला. काय गवळणीनं प्रेम केला असेल महाराज देवावरती. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा अक्रूर काकाला बोलायला लागले, देव बोले अक्रूराती वेगी हाती रसासी गोपिकेच्या शोकाशी न पावे मजसी. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक सुद्धा म्हणायला लागला, हे देवा अक्रूर काका लवकरात लवकर रथ इथून घेऊन चला, नाहीतर जास्त वेळ थांबला तर मला या गोपिकेच्या शोकापुढे पुन्हा मी वृंदावन सोडून मथुरा नगरला कदापि येऊ शकणार नाही. प्रत्येक गवळण कन्हैयाला म्हणत होती, कन्हैया श्रीकृष्ण तू आज आम्हाला सोडून जातोय. अरे नाही राहू शकणार तुझ्याशिवाय आम्ही जिवंत. आज प्राण आमच्यातला निघून गेलाय आणि या जीवात्म्यातला प्राण निघून गेल्यानंतर आम्ही जिवंत राहायचं कसं, राहावं कसं जिवंत. प्रत्येक गवळण कन्हैयाला जाते हो छोड़कर काना कैसे जिएंगे हम, जाते हो छोड़कर काना कैसे जिएंगे हम, बेदर्द बंदे कैसे रहेंगे हम, बेदर्द बन गए हो काना कैसे रहेंगे हम, कैसे रहेंगे हम. देवा तू आम्हाला सोडून जातोय, तुझ्याशिवाय आम्ही जिवंत नाही राहू शकणार. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा महाराज रडायला लागला. डायमंड रथ यमुनेच्या किनारी आला आणि यमुनेच्या किनारी आल्यानंतर पाहिलं तर रस्त्यावरती एक गवळण झोपलेली होती. महाराज एक गवळण झोपलेली होती. अक्रूर काकाने रथ उभा केला. अक्रूर काका रडत होते, नंद बाबा रडत होते, यशोदा माता रडत होत्या. सगळ्या गवळणी रडत असताना महाराज श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा रडत होता. श्रीकृष्ण परमात्म्याच्या डोळ्यातलं पाणी होतं. बलराम दादा समावेत होता. महाराज रथ उभा केला. कुणीतरी गवळण रस्त्यावरती झोपली. अक्रूर काकाला देवानं सांगितलं, अक्रूर काका अहो रथ का थांबवला, चला लवकर इथून, नाहीतर या गोपिकांच्या शोकेला पाहून मी इथून जाऊ शकणार नाही, यांचं प्रेम पाहून मला जाऊ वाटणार नाही, चला लवकर इथून. म्हटल्याबरोबर अक्रूर काकाने सांगितलं, देव बघा ना पुढं, देवा बघा ना पुढं कुणीतरी गवळण रस्त्यावरती झोपली आहे आणि रथ कसा घेऊन जायचा. तेवढ्यामध्ये महाराज श्रीकृष्ण परमात्मा रथातून खाली उतरला आणि रथातून खाली उतरून महाराज श्रीकृष्ण परमात्मा समोर आला. पाहिलं ती गवळण कोण होती तर महाराज ती आमची राधा राणी होती. ती राधा नावाची गवळण होती. राधा राणीच्या समोर महाराज श्रीकृष्ण परमात्मा आला. राधा राणीला हाताला धरून उठवलं. हाताला धरून उठवल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा राधा राणीचं संभाषण आहे. अक्रूर काका रथावरती उभा टाकले. श्रीकृष्ण परमात्मा खाली उतरले तर राधेच्या जवळ गेले. राधा राणीला बोलतात, राधे असं रस्त्यावर का झोपली. त्यावेळेस माझा राधा राणी रडत रडत कन्हैयाला म्हणायला लागली, कन्हैया तू सर्वांना भेटलास. जाताना यशोदा मातेला सांगितलं मी जातोय. नंद बाबाला सांगितलं. सगळ्या गवळणी तुझी वाट तुला निरोप देण्याकरता आल्या. सगळ्या गवळणी तुझ्या समावेत होत्या. सगळ्यांना तू भेटलास, पण तुला राधा गवळण आठवली नाही का कन्हैया. तू राधेला विसरून गेला का कन्हैया. त्यावेळेस महाराज अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा राधा राणीला म्हणतोय, राधा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत मी तुला कधीच विसरू शकणार नाही. अरे कन्हैया असं नाहीये. जर असं असताना तू मला भेटायला आला असतास, मला बोलवलं असतास, की मला सांगितलं असतं मी उद्या मथुरेला निघून जाणार आहे, मी त्या गवळणीकडून ऐकलं ना तेव्हा तर मला असं वाटलं माझ्यातला प्राण निघून जातोय. कन्हैया तुला जायचं असेल तर तू बेशक जाऊ शकतोस रे, पण मला मारून टाक. मला तुझ्या हातानं मरायचंय आणि तुझ्या हातानं मेल्यानंतर मग तू आनंदाने तुला जिथं तुझसे बिछड़ के तेरे बिना तो जी ना सकूंगी मैं, आएगा तू लौट के फिर तो फिर न मिलूंगी से बिछड़ के तेरे बिना
म्हणाली राधा श्रीकृष्णा कन्हैया तुला माझी आठवण आली असती. अरे तुला काय माहिती मी राधा म्हणजे तुझ्यावरती किती प्रेम करे. पूर्ण जीवन समर्पित केलं होतं महाराज राधा राणी. राधा राणी म्हणजे प्रेम करणारी नव्हती तर राधा राणी म्हणजे भक्ती करणारी होती. भक्ती आणि ते भक्तीची पराकाष्ठा म्हणजे आमची राधा राणी होती. त्या राधा राणीनं भक्ती करत असताना कसलाही विचार न केला. लोक काय म्हणतील, जन काय म्हणेल, मन काय म्हणेल याचा कशाचाही विचार नव्हता केला महाराज. राधा राणीनं फक्त आणि फक्त आपला कन्हैयाला आराध्य दैवत मानलं होतं. श्रीकृष्ण परमात्म्याला ती राधा राणी म्हणते अरे एकदा राधा होऊन बघ मग कळेल तुला राधा झाल्याचं दुःख. एकदा राधा होऊन बघ मग कळेल तुला राधा झाल्याचं दुःख काय असतं आणि मग कळेल तुला की मी राधा म्हणजे काय आहे. महाराज राधा शब्दाचा अर्थ जर उलटा केला ना, याचा अर्थ जर उलटा केला, हेच राधा जर नाव उलट वाचलं तर कळेल आपल्याला या उलट्या नावाचा अर्थ काय होतो. जी सतत भक्तीमध्ये आपली ओतप्रोत भरून धारा प्रेमाची धारा वाहत असते ना, तिचं नाव आहे राधा महाराज. आणि ही राधा राणी श्रीकृष्ण परमात्म्याला कन्हैयाला म्हणते फक्त एकदा राधा होऊन बघ मग कळेल तुला मी भक्ती काय असते. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो भारत राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो कहे. भारत राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है. दर्द उठता है क्यों आंखें रोती है, क्यों दर्द उठता है क्यों आंखें रोती है. और तो आंसू बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो भारत राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो करे. कोई सुने गाना तेरे मन के दुखड़े, जब कोई सुने गाना तेरे मन के दुखड़े, गाने सुन सुन कर होंगे दिल के टुकड़े टुकड़े, जब गाने सुन सुन कर होंगे दिल के टुकड़े. एक बार जरा तुम गाने सुन कर देखो सावरिया, राधा रो गए. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो गए. क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती है आशा. तुम्हारे जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा यूं रो भारत राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो करे. राधा यूं राधा राधा राणी श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणाली फक्त एकदा राधा होऊन बघ मग
लागलेलं दुःख. महाराज जगाचं आकारण करुणावरणालाही श्रीकृष्ण परमात्मा कधीच कोणासाठी रडला नाही. राधा राणीसाठी पुन्हा ढसा रडला आणि राधा राणी करता महाराज श्रीकृष्ण परमात्म्याने आपली प्राणप्रिय नावाची बासरी काढली, राधा राणीच्या जवळ दिली आणि राधेला सांगितलं तुला ज्यावेळेस माझी आठवण येईल ना त्यावेळेस ही बासरी वाजव. राधा राणीला निरोप दिला. निरोप दिल्याबरोबर महाराज रथ इकडे यमुनेच्या किनारी आला. अक्रूर काकाला वाटलं आता देवाला सांगावं खरं. अक्रूर काका स्नान करण्याकरता यमुना मातेमध्ये उतरले. जशी बुडी घेतली तशी महाराज क्षीरसागरावर जशास तसा रथ दिसायला लागला. वर आले, वरही रथ दिसायला लागला. देवानं सांगितलं काका तुम्ही घाबरू नका, तुम्हाला मनातली शंका दूर निघून जाईल, घाबरू नका म्हणून महाराज काका आनंदित झाले. रथ यमुनेच्या पहिल्या तीराला आला. अंबिका नावाचं वन होतं. त्या अंबिका नावाच्या वनामध्ये रथ थांबल्या गेला. नंद बाबा, उपनंद, पेंद्या, मधुचल, वडच्या वाकड्या हे सगळे गोपाळ श्रीकृष्णा बरोबर होते आणि सांगितलं जा उद्या आम्ही मथुरा नगरीमध्ये प्रवेश करणार आहोत. आजचा मुक्काम इथंच. महाराज अंबिका नावाच्या वनामध्ये मुक्काम केला. अक्रूर काकाने रथ सांगितले. पूर्ण मथुरा नगरीमध्ये बातमी सांगितली की श्रीकृष्ण आलाय, अंबिका नावाच्या वनामध्ये थांबलाय, उद्या सकाळी येणार आहे. बघता बघता पहाट झाली. पहाट झाल्याबरोबर सर्व गोपाळांनी आंघोळ केली. श्रीकृष्ण परमात्म्याने आंघोळ केली आणि निघाले महाल. आनंदाच्या भरात सगळेजण निघाले कृष्णाच्या मामाची नगरी पाहायला. मामाची नगरी पाहायला म्हटलं की पूर्वी जरा लहान लेकर आनंदितच होतं आहे की नाही. श्रीकृष्ण परमात्मा निघाले महाराज कशा करता, मामाची नगरी पाहण्याकरता. एवढ्यामध्ये महाराज एक धोबी मामा जात होता. त्याच्याकडे राजासारखे कपडे होते. राजाच्या कंस राजवाड्यातले सगळे कपडे होते. धोबी मामाला गोप बालक म्हणत होते मामा आम्हाला कपडे द्या ना, मामा आम्हाला कपडे द्या. धोबी मामानं सांगितलं ए गोवळ्याचे पोरांनो तुम्हाला कशाला राजाचे कपडे हवेत. महाराज श्रीकृष्ण परमात्म्याने एकच मुष्टी प्रहार केला आणि त्या धोब्याला मारून टाकला. धोब्याला मारल्याबरोबर महाराज सगळे कपडे घेतले. पेंद्या, वडच्या वाकड्या, मधुसूदन या सगळ्यांना कपडे घातले. निघाले महाराज. निघाल्याबरोबर श्रीकृष्णाला जो बोबड्या होता ना तो बोबड्या आगावच होता. बोबड्या म्हणला ए किचन्या अरे तुझ्या मामाच्या नगरीमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवण्याची गरज नाही म्हणे. का अरे बघ म्हणे अरे राजाचे कपडे, तुझ्या मामाची नगरी आमच्या कपड्यानंच झाडून निघल. पुढे महाराज शिंपी मामा होते. शिंपी मामाच्या जवळ गेले आणि मामाला सांगितलं मामा हे सगळे कपडे व्यवस्थित करून द्या. शिंपी मामा म्हणजे आताच्या भाषेत टेलर. शिंपी मामाच्या जवळ गेले आणि सांगितलं कपडे व्यवस्थित करून द्या. धोबी मामानं महाराज धोबी मामाचा काय झालं होतं हे शिंपी मामाला माहित होतं. शिंपी मामानं सांगितलं मला तसं व्हायचं नाही. कपडे व्यवस्थित करून निघाले महाराज मथुरा नगरी पाहिला. जशी मथुरा नगरी पाहायला निघाले महाराज सर्वजण आनंदित होते. सगळेजण म्हणत होते ओ आ गया मुरली वाला, ओ आ गया बंसी वाला, मुरली वाला, ओ आ गया बंसी वाला, भैया कराने वाला, ओ आ गया बंसी वाला, भैया कराने वाला, ओ आ गया बंसी वाला, राधे सैना वाला, ओ आ गया मुरली वाला, मुरली वाला, ओ आ गया बंसी वाला, आ गया मुरली वाला, ओ आ गया बंसी वाला, आ गया मुरली वाला, ओ आ गया बंसी वाला. एक जणाला आनंद वाटत होता चला कृष्णाला पाहू, कृष्णाला पाहू, बलरामाला पाहू, गोपाळांना पाहू म्हणून सगळेजण महाराज आनंदानं पाहत होते. बघता बघता प्रत्येक जण दर्शन करत होतं. महाराज श्रीकृष्णाकडे कोणी बघत होतं, कोणी बलरामाकडे, कोणी गोपाळाकडे बघत होतं, कोणी पेंड्याकडे, मधुबंगल सुद्धा सगळेजण महाराज मग बघता बघता पुढे आले. मथुरा नगरीमध्ये प्रवेश केला. जसा येशीमध्ये प्रवेश केला तिथं कुलियापिंड नावाचा हत्ती सोडला होता. कुलियापिंड नावाचा हत्ती श्रीकृष्णाच्या अंगावरती सोडला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या हत्तीचा शेपट धरला, गरगर गरगर फिरवला आणि महाराज दंडीने आपटला. जसा आपटला महाराज दोन्ही दात काढले आणि हत्तीला मारून टाकलं. एक दात महाराज बलरामाच्या हातात दिला, एक दात श्रीकृष्ण परमात्म्याने घेतला. यज्ञशाळेमध्ये आले. यज्ञशाळेमध्ये आल्यानंतर महाराज तिथे एक धनुष्य ठेवला होता. धनुष्य यज्ञामध्ये पाहिलं. धनुष्याकडे पाहिल्यानंतर महाराज दादाला म्हणायला लागले दादा बघा धनुष्य, दादा बघा धनुष्य, धनुष्य मोडा. कारण महाराज भगवान शंकरानं सांगितलं होतं की जो कोणी या धनुष्याला दोर लावीन त्याच्या हातून कंस राजाचा मृत्यू होणार होता. पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सांगितलं म्हणे थोडा वेळ थांबा. इकडं नाही तिकडं सांगितलं म्हणे ऐका आमचा बलराम दादा मोठा भैया आहे, या मोठ्या भैयाला थोडासा मान दिला पाहिजे. दादा बघा या धनुष्याकडे. त्यावेळेस मात्र बलराम दादा म्हणले कृष्णा मी लक्ष्मण होतो त्रेतायुगात, त्यावेळेस मी म्हणत होतो जनक राजाच्या घरी, जनक राजाच्या दरबारात म्हणत होतो अहो भैया बघू का हा धनुष्य, भैया हा लावू का दोर याला, कारण तिथले राजे कुणी दोर लावत नव्हते. मी म्हणत होतो लक्ष्मण बघू का याला लावू का दोर. तेवढ्यामध्ये महाराज तुम्ही प्रभू रामचंद्र होतात, सांगत होतात नका थांबा, नको लक्ष्मणा थांब, लक्ष्मणा थांब असं म्हणत होतात. कारण तिथं मिळणार होती बायको आणि इथं मिळणार आहे
कंसासारखा शत्रू, कंसासारखा शत्रू मिळणार आहे म्हणून तुम्ही मला पुढे व्हायला म्हणता का? कृष्णानं सांगितलं दादा तसं नाही, उगा मोठे आहेत म्हणून मान दिला. श्रीकृष्ण परमात्मा हात आले, धनुष्याला दोर लावला. जसा धनुष्य ओढला महाराज त्रिलोक्यात आवाज गरजला, मोठा आवाज झाला. दोर ओढल्याबरोबर महाराज धनुष्य मोडून पडला. जसा धनुष्य मोडून पडला महाराज त्रिलोक्यात हाहाकार झाला. यज्ञशाळेत प्रवेश केला. चानूर मुष्टिकाने महाराज धाव घेतली. कंस राजा महाराज रहस्य आसनावर बसला होता. रहस्य आसनावर कंस राजा बसला असताना चानूर आणि मुष्टिकाचे श्रीकृष्ण बलराम दादा सोबत युद्ध झालं. दोघांना मारून टाकलं. हा कंस म्हणत होता जरा मारा कृष्णाला, मारा कृष्णाला, मारा बनला मला. तेवढ्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने रहस्य आसनावरती उडी टाकली. कंस राजाला धरलं आणि कंस राजाला धरून महाराज खाली टाकलं. एक जोराचा मुष्टिप्रहार केला आणि कंस राजा गोविंदाय नमो नमः झाला. कंस राजाला मारून टाकलं. दुष्ट लोक जास्त वेळ ठेवायचे. कंस राजाला मारून टाकलं. कंस राजाला मारून टाकल्यानंतर महाराज आनंदाने श्रीकृष्ण परमात्मा तिथून परत आले. परत आल्यानंतर महाराज आपल्या वसुदेव देवकीची सुटका केली. सांदीपन्य ऋषीच्या आश्रमामध्ये राहिले. 64 दिवसामध्ये 64 कला अवगत केल्या. आनंदानं महाराज शिक्षण पूर्ण करून सांदीपन्य ऋषीला गुरु दक्षिणा देऊन परत आले. आनंदानं राहायला लागले. तिथून महाराज आता मामाचा त्रास बंद झाला. माम्याचा त्रास सुरू झाला होता. आस्ती आणि प्राप्ती कंसाच्या 2 बायका होत्या. या माम्यांचा त्रास सुरू झाला म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यानं तिथून महाराज द्वारका नगरीला आले. द्वारका नगरीला आल्यानंतर बलराम दादाचं लग्न झालं. अनवर्त देशाचा राजा रेवत, त्याची रेवती नावाची कन्या, त्या रेवती सोबत महाराज बलराम दादाचं लग्न झालं. बलराम दादाचं लग्न झाल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्यालाही वाटायला लागलं आता माझं लग्न, माझं नाही, श्रीकृष्ण परमात्म्याला कन्हैयाला वाटायला लागला आता माझं लग्न कधी होतं की. एवढ्यामध्ये इकडे महाराज राजा परीक्षितीला शुकदेव भगवान सांगायला लागले राजन ऐक, भीष्मक नावाचा राजा, त्याला 5 मुलं, रुक्म, रुक्मी भाऊ, रुक्म अंगद, रुक्मकेशी, हे 5 मुलं आणि 1 मुलगी रुक्मिणी. त्या रुक्मिणीनं मनोमन ठरवलं होतं की श्रीकृष्णालाच वरणार, श्रीकृष्णासोबतच लग्न करणार. तेवढ्यामध्ये महाराज कीर्ती ऐकली होती श्रीकृष्ण परमात्म्याची म्हणून तिनं पत्र लिहिलं. सुदेव ब्राह्मणाला बोलवलं आणि सांगितलं ब्राह्मणजी लवकरात लवकर पत्र लिहून द्या, लग्नाची वेळ झालेली आहे आणि त्यांना लवकरात लवकर बोलवून आणायचं आहे. लग्नाची वेळ होऊन गेली म्हणे, लवकर जा आणि घेऊन या कन्हैयाला. एवढ्यामध्ये सुदेव ब्राह्मण आला. द्वारका नगरीला पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर श्रीकृष्णानं विचारलं कशाचं आहे पत्र? म्हणे कशाचं हे विचारत बसू नका, चला लवकर म्हणे, लग्नाला जायचंय, चला लवकर म्हणे. कुणाच्या लग्नाला? म्हणे तुमच्याच लग्नाला, तुमच्या लग्नाला. महाराज बघितलं, पत्र वाचलं. पत्र वाचल्यानंतर विचार केला, पत्रात असं लिहिलं होतं, ऐकायचं का तुम्हाला? नको नको, दुसऱ्याचे पत्र कशाला ऐकायचे? थांबा थांबव द्या, देवीला तिथंच थांबू द्या 1 मिनिट. तुम्ही सगळ्या देवा इकडे बघा. तोपर्यंत पाहिलं महाराज श्रीकृष्ण परमात्म्याने पत्र वाचलं. त्याच्यात लिहिलं होतं की आमच्या कुळामध्ये अशी प्रथा आहे, अंबिका नावाच्या वनामध्ये जायचं, अंबिका मातेच्या मंदिरामध्ये जायचं, तिथं देवीची पूजा करायची, तिथं तुम्ही या माझा हरण करून घेऊन जा. श्रीकृष्ण परमात्म्याला पत्र वाचल्याबरोबर रथ घेऊन निघाले. जसे रथ घेऊन निघाले महाराज श्रीकृष्ण परमात्मा निघाले असता बलराम दादाने विचारलं कृष्णा कुठं चालला? कृष्णा कुठं चालला म्हटल्यानंतर महाराज दादाला लाजले. लाजून सांगितलं दादा तिथं, दादा तिथं, दादा तिथं म्हटल्यानंतर पुन्हा विचारलं कुठं? कुठं म्हटल्यानंतर पुन्हा दादाला म्हणायला लागला कान्हा. अहो दादा तिथं, तिथं इथं करण्यापेक्षा म्हणे की रुक्मिणी दुसरंच घेऊन जायचं. सुदेव ब्राह्मणाला वाटलं हे काही लाजणार आहे, हे काही सांगणार नाही, आपणच सांगावं मालकाला. म्हणून हो बलराम दादा कुठं नाही, तुम्हाला वहिनी आणण्याकरता निघालेत, वहिनी आणण्याकरता, मला न सांगता जा म्हणे पुढं. मी आलोच तोपर्यंत महाराज कृष्णाला पुढं पाठवलं. इकडे अंबिका मातेच्या वनामध्ये महाराज अंबिका मातेच्या मंदिरामध्ये देवीची पूजा करण्याकरता हळदीच्या दिवशी जाण्याची प्रथा असते म्हणून देवीच्या मंदिराकरता निघाले महाराज. हे सगळ्या रुक्मिणी सोबत सर्व सैन्य आपल्या मैत्रिणी घेतल्या आणि देवीच्या मंदिरामध्ये निघाल्या. फक्त देवीला इकडे येऊ द्या. सग बाई हरि विनदीर धरो, 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 सग बाई हरि विनदीर सग बाई हरि विनदीर धरो.
भेटण्याकरता आली. इकडे सुदेव बळवंत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिलं. अंबिका मातेच्या मंदिराकडे निघाले श्रीकृष्ण परमात्मा आणि श्रीकृष्ण परमात्मा जवळ आले. अंबिका मातेच्या मंदिराच्या जवळ आले. अंबिका मातेच्या मंदिराच्या जवळ शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मुरेश्वरं सिद्धिदं मल्लारं मुरुडं विनायकमणं चिंतामणि केवलं लीलामणि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेहरं ओझरं ग्रामे रामजन संस्थितो गणपति शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान पुत्र रानी शोभाची पुत्र रानी सीता भाग्यवती शोभाची पुत्र रानी रुक्मिणी भाग्यवती श्री कृष्ण राम आले वंदते तुझे करना सौभाग्यवती श्री कृष्ण राम आले वंदते तुझे करना सौभाग्यवती लेख लाड़की विमक राजा जी लेख लाड़की विमक राजा जी निकाले माए ताप धरे निकाले माए ताप धरे मिलन प्रसंगे दोन जीवाते शुभ प्रसंगे दोन पुराने आले हाथ बांधव शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान परस्परे करकळा आलोन उपांगना गाती नाच पहाती अवधिया जगत जीवना
एक चांदनी थोर सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आदि लग्न घटी समय परवरा यावा घरा मधुकर कमोचन करा हर पटा दृष्टा वधुर वरा नरे करावी बहुगल भला न करने शुभ मंगल सावधान शुभ मंगल हार घाला हे बाकी सगळे खाली उतर सावकार या इकडे पुढे या सावकार इकडे या आओ या हा बालाजीराव या तरुण मंडळ हात उचल माता मावल्या हो टाळी वाजवा मावशाला घ्या आमच्या मावशा बघा नाचायला इकडच्या माता पवन महाराज सर्व जणांचे हात निघाले पाहिजे।
कोणाचे हात ओळखू आले नाही पाहिजे. ताली वाजवा सर्वजण. वा गर्जना फुगडे करायचे. हा माता माऊली. गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण की कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री बस आरची कथा याच खाली बसा तू, खाली बसा. हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमा. मांडी घालून बस. बाके बिहारी मेरा मन मोहे देख छवि बलिहारी में जाओ भाग्य बिहारी भाग्य बिहारी तेरी आरती गाओ. चरणों से निकली गंगा नारी जिसने सारी दुनिया सारी उन चरणों का दर्शन पाओ भाग्य बिहारी तेरी आरती गाओ. भाग्य बिहारी तेरी आरती गाओ. व्यास दास सुख दुख जीवन जाने श्री चरणों में बलि बलि जाओ. भाग्य बिहारी तेरी आरती गाओ. हरि ओम. कृष्ण चरण कमल. चला स्टेजवर येऊ नका आता. चला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव. नारायणी नमस्तुते.
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाश श्री कृष्णाय वयं नमः। यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकात अजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनीदो